शिवरायांच्या स्वराज्यात, गांधींच्या स्वराज्यात, अहिल्यादेवींच्या स्वराज्यात, माजिजाऊंच्या स्वराज्यात आणि ज्ञानोबा तुकोबा नाथरायांच्या स्वराज्यामध्ये साधूंचा अपमान महाराष्ट्राला येणाऱ्या काळात परवडणारा नाही, परवडणारा नाही. तुम्ही सगळे लोक निवांत आहेत. कथा कीर्तन प्रवचन तुम्ही जॅकेट घालू शकता, चाल झाल्यावर विजार घालू शकता. आम्ही काय बदलायचं आता? काय करायचं? बरं, असं नाही की कीर्तन झालं की हे स्वच्छ करावं आणि कीर्तना दिवशी लगेच मेकअप करावा, असं काही करता येणार नाही. भयाचं वातावरण होतं. म्हणून सत्तेत असो वा नसो, दादांच्या सारखे दिग्गज माणसं परमार्थाच्या राजा आश्रयाला बीड जिल्ह्यात महाराष्ट्रात असणं काळाची आवश्यकता आहे, गरज आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. हे त्यांच्या वर्धापनाला एखादा ऑर्केस्ट्रा आणू शकले असते, संगीत रजनी ठेवू शकले असते. गणपतीत पुण्यात मुंबईत झालं तसं प्रकरण हे करू शकले असते. दांडिया नावाचं प्रकरण ठेवू शकले असते. पण ज्या अर्थी कीर्तन महोत्सव ठेवतायत त्या अर्थी धन्य त्याची माता प्रसवली, हे त्याचं उत्तर आहे. कथा कीर्तन त्यांच्याच वर्धापनाला होतात, कथा कीर्तन त्यांच्याच पुण्यस्मरणाला होतात, कथा कीर्तन त्यांच्याच वास्तुशांतीला होतात की ज्यांच्या अंतःकरणात परमेश्वराच्या भक्तीचा कुठेतरी मागमूस आहे. अशांच्याच ठिकाणी कथा कीर्तन प्रवचन होतात, अन्यथा होत नाहीत. आणि योजकस्तत्र दुर्लभः, मंडप किती मोठा आहे, पत्रिका किती सुंदर आहे, यापेक्षा योजना करणाऱ्या माणसांची आवश्यकता त्या उत्सवात असते. त्या विना कुशल मार्गदर्शक नसेल तर शेती जशी उत्तम होत नाही, कारखाना जसा नीट चालत नाही, शिक्षण क्षेत्र जसं नीट चालत नाही, तसं कथा कीर्तनाच्या प्रांगणाला सुद्धा रेखीव चौखीव पण आणण्यासाठी कुठल्या तरी दिशादर्शकाची आवश्यकता नितांत असते. आजचा अभंग आदिशक्ती चित्कला ब्रह्ममुक्ताईचा आहे. आणि प्रथम चरणामध्ये आदिशक्ती मुक्ता आपला नामपाठातला भाव मांडत असताना शब्द तुमच्या माझ्या समोर मांडते. प्रथम चरणामध्ये नाम बळे देही असोनिया मुक्त, नाम बळे देही असोनिया मुक्त, नाम बळे देही असोनिया मुक्त, नाम बळे देही असोनिया नाम बळे देही असोनिया मुक्त, नाम बळे देही असोनिया मुक्त, नाम बळे देही असोनिया नाम बळे देही शांती क्षमा चित्त, शांती क्षमा चित्त, शांती क्षमा चित्त हरि भजनी, दया धर्म चित्ती, शांती भूती करुणा, धर्मा भूती करुणा, शांती क्षमा शांती क्षमा
चित्ती सर्वभूती समा दया धर्म चित्ती सर्वभूती समा सर्वभूती समा सर्वभूती समा. निवडलेल्या अभंगाची भूमिका मांडत असताना नाम बळे देही आसोनिया मुक्त, मुक्त आसोनिया देही नाम, असा अशोकराव समन्वय लावावा लागेल. नानांच्याच घराण्यातली ही व्यक्ती आहे, पण सूत्रबद्ध चिंतनाच्या संबंधानं प्रमेय, प्रक्रिया आणि सिद्धांत त्यांना एक चोखंदळ दृष्टी आहे. फेटा बांधण्याच्या आधी बिफोर 2 मिनिट आदिशक्ती मुक्ताईचा अभंग माझ्या नजरेसमोर आला आणि मला असं वाटलं की प्रथम दिनी कीर्तनात 2 प्रकरण यावे लागतात. एक तर परमेश्वराच्या सगुण स्वरूपाचं गुणवर्णन करावं, वा नामसाधनेचं महत्व प्रतिपादन करावं. सगुण की निर्गुण हा वाद शास्त्रकाराने घालावा. एक संत प्रमाण तुमच्या समोर सांगतो मी. सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, सगुण निर्गुण तुझा म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नावी, भेद नाही नावे, भेद नाही नावे. सगुण निर्गुण तुझं म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. परमेश्वराच्या नावात भेद नाही. आता चिंतन असे, जडजडाचा भेद आहे, जीव ईश्वराचा भेद आहे, जीव जीवाचा भेद आहे. पण चिंतन करताना नाम नामीचा अभेद प्रतिपादन केलेला आहे. नामी आणि नाम, नाम गाणारा गायक, नाम गाणारा कीर्तनकार, गाथा भजन करणारा वैष्णव वारकरी, काकडा आरती करणारा, आपल्या परंपरेतला वृद्धोपकालाच्या दिशेनं पाऊल टाकलेला एखादा भजनानंदी, तो नामी. आणि नाम या दोघांचं नातं एक व्हायला पाहिजे. अण्णा आणि दादा असं एक व्हायला पाहिजे. नामी आणि नाम एकत्र व्हायला पाहिजे. काय होतंय, देव देवाच्या जाग्यावर आहे आणि म्हणणारा म्हणणाराच्या जाग्यावर असल्यामुळं दोघात अभेद निर्माण होत नाही. तुका म्हणी अंगी व्हावे जे आपण, नाम गाता गाता आपण नामरूप व्हायला पाहिजे. एखादी स्त्री औक्षण करताना ताटातली निरांजन ओवाळताना ज्यांना ओवाळते त्या ओवाळणाराशी आपण एकरूप अपेक्षित आहेत. पंचप्राणाचा दीप लावीला जाणा म्हणजे हे जे प्राण अपान व्यान उदान समान आहेत, हे पंचप्राण येणाराला ओवाळून टाकावीत असा त्याचा अर्थ आहे. आरती शब्दाचा अर्थ रत होणे, एकरूप होणे. आपण सुख करता म्हणताना, योगी 28 म्हणताना, आरती ज्ञानराजा म्हणताना, आरती तुकारामा म्हणताना एवढी गडबड असती आपली की सगळे कुत्रे आपल्याच मागं लागलेत, एवढी गडबड. म्हणून ज्ञानदेव तुकाराम, जय विठ्ठल आणि बोलिले लेकुरे ही सांगता दर्जेदार आणि शांत स्वरूपाची व्हायला पाहिजे. हे क्रम आणि परंपरा आळंदीकरांनी, पैठणकरांनी, दिहूकरांनी फडकरी परंपरेने जशान तशा पाळल्यात. त्या पाळणं तुमची माझी गरज आहे, आवश्यकता आहे. उत्तम नवीन गायकाला संप्रदायात संधी असलीच पाहिजे. उत्तम पखावज वादकाला संधी असलीच पाहिजे. फक्त प्रार्थना आणि सूचना अशी आहे की नव आणि जुनं या दोघांचं संमिश्र करून वैचारिक मंथन श्रवण करताना श्रोत्याच्या कानावरती पोहोचलं पाहिजे. एवढी दखल मात्र आवश्यक आहे. पुराण मितेवन साधू सर्वम, जुनं सर्वच उत्तम आहे असं नाही आणि नव सगळंच वाईट आहे स्वामीजी असं अजिबात नाही. जुना आणि नव एकत्र करून जर काम केलं तर समाज परिवर्तनवादी होतो. नित्यमुक्त, बद्धमुक्त आणि जीवनमुक्त, मुक्ताचे प्रकार तुमच्या समोर मांडलेत. संत बद्धमुक्तात बसत नाहीत, संत नित्य मुक्त आहेत.
त्यांना मृत्यू नाही, जन्म नाही, संसाराचं बंधन नाही, लोकव्यवहाराचा संबंध संभवत नाही. त्यांचा व्यवहार आणि त्यांचा प्रपंच हरिमय झाल्यामुळं त्यांना जगाच्या कुठल्याही बाधा संभवत नाहीत. तुम्हाला आणि मला लोकव्यवहाराच्या बाधा आहेत, तुम्हाला आणि मला शीत उष्ण प्रकरणाच्या बाधा आहेत, तुम्हाला आणि मला रोगराई प्रकरणाच्या बाधा आहेत, व्यवहाराच्या तेजी म्हणजेच्या बाधा आपल्याला आहेत. संतांना त्या बाधा संभवत नाहीत. तुका म्हणे नोहे बाधा आणि कदा भूतांची, आणि कदा भूतांची, आणि कदा भूतांची. तुका म्हणे नोहे बाधा आणि कदा भूताची, आणि कदा भूताची, आणि कदा भूताची. आईसाहेब मीराबाईंच्या कृपेनं कृपांकित झाले हे आमचे माऊली. त्यांचं क्वालिफिकेशन MSc की BCom आहे. माझे ते जुने स्नेही आहेत. त्यांनी रनिंगमध्येही प्राधान्य मिळवलं, पोलीस खात्यातही नोकरी केली. पण आज ते प्रपंच आणि सर्वसंग परित्याग करून गळ्यात वीणा आणि पैंजण बांधून आपल्याला ही बाधा लागू नये म्हणून भगवत चिंतनात, नामसाधनेत नृत्य करत आपली सेवा ईश्वराच्या चरणी समर्पित करतायत. कीर्तनात येणारे प्रसंग कीर्तनमय करता यावेत. कदाचित एखादं प्रकरण नाही आवडलं आपल्याला, तरी ते कीर्तनमय करण्याचा प्रकरण केला की वाद नावाचं प्रकरण शिल्लक राहत नाही. चाटेसर एक अजून विधान करतो, कीर्तनात अनेक वादापेक्षा कीर्तनात वक्ता आणि श्रोता यांचा संवाद असावा. हे संवाद नावाचं प्रकरण आहे. अर्जुन आणि भगवान कृष्ण परमात्मा संवाद शास्त्र गीता. जगद्गुरु तुकोबार आहे समाज आणि देव त्रिवेणी संगम संवाद. दासबोध गुरु शिष्याचा संवाद. राजा परीक्षित आणि शुकदेव यांचा संवाद म्हणजे भागवत. लवकुशांचा संवाद म्हणजे रामायण. तसं कीर्तन आणि श्रोते, वक्ता आणि श्रोता या दोघांचा संवाद म्हणजे तत्वज्ञानाचं रसस्वादन आहे. जे मुक्त आहेत त्या मुक्ताला जन्म मृत्यूचं बंधन नाही, संसाराची बाधा नाही, लोक व्यवहार शिल्लक राहत नाही. ते सदैव नित्य मुक्त आहेत, बद्धमुक्त आणि जीवनमुक्त. तुम्ही आणि मी संसारी लोक बद्धमुक्ताच्या यादीत येतो. पण त्यांनी संसारात राहू नये, संसारापासून दूर अंतर ठेवलं. जसं पद्मपत्र विमांभसा, कमळाचं फूल पाण्यात उदयाला यावं, परंतु पाण्याच्या आणि त्याचा संबंध नसावा, तद्वत ते संसारी असू नये, संसाराच्या पाशापासून सदैव दूर राहिले. त्यामुळे मुक्त अवस्थेला ते सहज लीलया गेले. आपलं असं आहे, कदाचित तुम्ही मी, उदाहरणार्थ दुसऱ्यांचं नाव न घेता तुम्ही माझे, मी तुमचा, एका शाखेतले, दशनाम परंपरेतले, दीक्षित संत परंपरेतले साधू आपण परंपरेत झाल्यामुळं तुम्ही आणि मी सर्वसंग परित्याग प्रायः कदाचित केला, तरी संसाराचा त्याग करून तुमच्या आणि माझ्या मठात किंवा आश्रमात संसार उपयोगी वस्तू येऊन त्याची वाढ होत असेल तर आपल्यापेक्षा ग्राहस्थ जीवन जगणारा निष्ठावंत प्रापंचिक सुद्धा संन्यस्त वृत्तीचा असू शकतो. ही भावना समाजाला कळायला पाहिजे, ही भूमिका कळायला पाहिजे. केवळ वस्त्र, प्रावरण, जटा, मुंडीतपण वा ऊर्ध्वपुंड्र, मोठं गोपीचंदन, भरपूर माळा, कसा तरी पांढरा कपडा, चुरगळलेलं वस्त्र म्हणजे वैराग्यवान, ह्या लक्षणा सांगितल्या कोणी तुम्हाला? हे कुणी सांगितलं? आणि अशा भ्रमात तुम्ही आणि आपण जगायचं तरी का? पॅन्ट मध्ये बसलेला एखादा संत विचाराचा माणूस श्रोत्यात असू शकतो. लुंगी लावलेला एखादा त्या धर्मातला वक्ता संत विचाराचा असू शकतो. एखादा सॉक्रेटिस संत विचाराची नाटिका लिहू शकतो. एखादा लाँगफेलो नावाचा तत्ववेत्ता आपल्या काव्यातनं ईश्वराला आळवू शकतो. एखादा न्यूटन शोध लावताना ईश्वराशी अनुसंधान साधू शकतो. हे संशोधन करायला सुद्धा चित्ताची एकाग्रताच लागते, म्हणजे नामनामीचा अभेद लागतो, त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं. गायक गाताना निवडलेल्या अभंगाशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा ते गाणं आणि स्वर ज्याच्याबद्दल गातो त्या देवाला प्रिय वाटतात, आपले वाटतात.
वादक वाजवताना गणपती महोत्सवात गणपती पर्ण जर सादर करत असेल तर गणपतीला ते पर्ण म्हणजे वादन अत्यंत उत्तम वाटतं, समाधानी वाटतं. सिद्धांत मोदकू वादकाच्या हातावरती द्यावा अशी गणपतीची भावना होती. गाणवृंद गाताना गंधर्वाच्या समोर आमच्या आतकरे सरांनी आणि नानांनी जर स्वर छेडले तर वीणा पुस्तकधारी नावाच्या सरस्वतीला असं वाटतं की माझ्या पुत्रांना आपल्या जवळ घेऊन भक्तिप्रेम सुखाचं स्तनपान करावं. पण आपण त्या विषयास एकरूप व्हायला पाहिजेत ना. मग तो पेपर मधला स्तंभलेख असेल, प्रासंगिक चिंतन असेल, काव्याची स्पंदन असतील, कीर्तनात कीर्तनकारांनी केलेल्या शब्दफेकीवरती रचलेलं एखादं कवण असेल, एकरूप व्हायला पाहिजे. आता हे कॅमेऱ्यावाले माझ्यासमोर उभे चित्रीकरण करतायत, ते प्रत्येक गोष्टी ऑब्झर्व करतायत, एकाग्र आहेत. जसं सीमेवरती सैनिक येणाऱ्या शत्रूपासून भय नाही का म्हणून तटस्थ असतो, तो त्याच्या राष्ट्रधर्म सेवेवरती जसा तटस्थ आहे तसं नामी आणि नाम हे तटस्थ असले पाहिजेत. नाम गाणारा जीव ईश्वराशी एकरूप असला पाहिजे. त्याची वृत्ती हलता कामा नये, चित्त हलता कामा नये आणि नयन हलता कामा नयेत. हे बघा, हे कॅमेऱ्यात बरोबर एका डोळ्याने पाहतायत, तटस्थ. ते मागे बघत नाहीत, पाऊस आला का, लोक उठले का, निवांत कोण आहेत, कोणी पाय पसरले का, कंटाळात आला नाही ना कोणाला, अजिबात नाही. ते फक्त चित्रीकरण करतायत तुमचं आणि माझं, आणि या बाजूचा कॅमेरा त्यांना टिपतो. ते एकाग्र आहेत. बगळा नदीच्या काठावरती एकाग्र असतो, पण त्याचं ध्येय असतं भक्ष. असे बरेच लोक आहेत की त्याचं ध्येय वेगळं आहे आणि भक्ष वेगळं आहे. महाराष्ट्रातल्या संतांचं ध्येय स्वतंत्र आहे आणि त्यांचं एकच ध्येय, आपला जो विठू सावळा आहे, आपला जो परमात्मा आहे, आपलं जे परब्रह्म आहे, आपलं जे उपास्य आहे, आपला जो कुलस्वामी आहे, आपलं जे आदिदैवत आहे, त्या दैवतेला आळवण्यासाठी भिन्न भिन्न प्रकरण आणि भिन्न भिन्न शाखा शास्त्रांनी प्रतिपादन केल्या. उदाहरणार्थ पुष्पदंत महिम्नात असं लिहितात, रुची नाम वैचित्र्या द्रुजकुटिल नानाम पथजुषा नृणाम मेको गम्यस्त्वमसी पैसा मर्णव इव. ज्याच्या त्याच्या रुचीप्रमाणे स्वतंत्र आहे. 12वी झाल्यावर कॉमर्स करायचं की आर्ट करायचं की सायन्स करायचं, त्याच्या रुचीवर आहे, त्याच्या पर्सेंटेजवर आहे, त्याच्या बौद्धिकतेवरती अवलंबून आहे. नाट्यशास्त्रात करताना गाणं करायचं की वादन करायचं, पटकथा लिहायची की संवाद लिहायचा, हे त्याचं त्याने ठरवायचंय. संत दिशा दर्शक आहेत. योग प्रक्रियेचा मार्ग आहे, ध्यान धारणेचा मार्ग आहे, ज्ञानपथ मार्ग आहे, यज्ञक्रिया कर्माचा मार्ग आहे. पण तुमच्या माझ्यासाठी सुलभ, साधा, सर्वाधिकार सेव्य आणि सर्व कुळगोत्र वर्ण प्रांत भाषा लिंग बहुभाषिक सर्वांना परवडणारं फक्त एकच साधन आहे, ते आहे नामसाधन. मग त्यात विठ्ठल म्हणा, राम म्हणा, कृष्ण म्हणा, दत्त म्हणा, हरी म्हणा, तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणा. भावनेने तुम्ही जे म्हणाल त्यासारखा परमात्मा होतो. तुम्ही नारायण म्हणालात तर परमात्मा पाण्यात राहतो आणि नारायण स्वरूप धारण करतो. तुमचा पोट विकार वाढला तर तुम्ही दामोदर नावाचं स्मरण करा, परमात्मा तुमचं भलं करतो. दुष्ट शक्तीपासून दूर राहण्यासाठी केशव नावाच्या भगवंताचं तुम्ही चिंतन करा, कारण परमेश्वराने केशी नावाच्या दैत्याचा वध केला आणि समाजाला सुख प्राप्त झालं. तुम्ही त्याला मधुसूदन म्हणा, तुम्ही त्याला गोविंद म्हणा, तुम्हाला जे योग्य वाटेल ते म्हणा. मी एक विधान करतो. येणाऱ्या काळात महाराष्ट्रातला पंथभेद, जातीय भेद, वर्णभेद जरा बाजूला ठेवून हिंदुस्थानाच्या भवितव्यासाठी पुन्हा रामराज्य यावं असं वाटत असेल आणि महाराष्ट्रात पुन्हा शिवसत्ता स्थापन व्हावी असं वाटत असेल तर संत विचाराची कास धरा, ही तुम्हाला विनम्र प्रार्थना आहे. आणि त्यात पहिली स्टेप आहे भगवत चिंतन. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हा माऊलींचा हरिपाठ. हरिमुखे गाता हरपली चिंता हा शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांचा हरिपाठ. आणि नामबळे दिही आसोनिया मुक्त हा आदिशक्ती चित्काला ब्रह्ममुक्ताईच्या नामपाठातला अभंग तुमच्या समोर बोलतोय मी. आता बद्ध असताना
संसारातून त्याची मुक्तता करण्यासाठी उपाययोजना आहे नामसाधना. दुष्ट पीडा होत असेल तर साधना आहे नामसाधना. क्षमा मागतो, एखाद्या गायकाला एखादा अभंग चीज ख्याल गायचा असेल तर त्यांनी बासरला जावं, पंढरपूरला जावं, ज्ञानोबारायाच्या समाधीसमोर यावं, दिहुतीर्थ क्षेत्री जावं, तानपुरा तंतुवाद्य वा वीणा घ्यावा आणि ईश्वराला अभंगाला ओळखून कळून भावाला जाणून तो अभंग त्याचे चरणी स्वरानं समर्पित करावा. परमेश्वराला ती सेवा अत्यंत प्रिय वाटते. पूर्वी वेद विद्यालयात शास्त्रचर्चा अवधार्य सामवेद प्रिया सामवेद सेवाम, म्हणजे सामवेद म्हणत असेल त्याने ते म्हणायचं, अथर्ववेद त्यांनी म्हणायचं, गाणप्रिया गाणं त्यांनी म्हणायचं, वादन त्यांनी करायचं. पण हे सगळं करत असताना भगवत चिंतन असलं पाहिजे. तुम्ही पखावजाला वादनाला बसताना सहज म्हणायचं तस्मै श्री नाद ब्रह्माय नमः. नाही कळलं हरी पांडुरंगा माऊली ज्ञानोबाराया तुकोबाराय नाथराया मला कृपा करा, एवढे स्पंदन त्या पखवाजाच्या पुढी आणि पानाकडे जाऊन जेव्हा पोहोचतील तेव्हा तुमच्या हाताला आल्हाद सुख आणि प्रसाद परमात्मा दिल्याशिवाय राहत नाही. प्रासादिकता निर्माण व्हावी लागते. मी माझं कीर्तन करत असताना समाजाला किती आवडतं त्यापेक्षा ज्याच्या करता मी करतो त्या हरीला किती आवडतं एक विधान करतो. अजून एक, कीर्तन तुम्हाला आवडावं असं मी करील उरलेल्या काळात असं नाही, पण तुमचं भलं होईल असं थोडं वेळ कीर्तन मी तुमच्या कृपेनं करणार आहे. नाम बळे दिही आसोनिया मुक्त. देही आणि देह त्यात असतील ब्रह्म, त्यात असतील ईश्वरी तत्व, त्यात कूटस्थ आणि ब्रह्मचैतन्य, या दोन बाजूला सरकल्या की शवाला कोणी मानत नाही. शवाला कोणी काय अत्तर लावत नाही, त्याला कोणी नंतर 2 वर्ष हार घालत नाही. 1.5 दिवस 2 दिवस 3 दिवस अंत्यदर्शन लोक घेतात, फार तो फार 1 दिवस त्याला ठेवतात, स्नान घालतात. अब्ज रुपयाचा बंगला असला तरी आपलं स्नान अंगणातच ठरलं हे सगळ्यांनी लक्षात धरलं पाहिजे. अंगणातच. करोडो रुपयाची संपत्ती जरी कमवली तर 1च रुपया आपल्या कपाळाला लागणार ही भूमिका आपल्याला कळली पाहिजे. दागिने पाठीभर धर्मपत्नीच्या गळ्यात घातले तरी जाताना 1च मणी आपल्याकडे येणार आहे याची जाणीव असली पाहिजे. लोकांना उमगून समजून कळून लोक तरी निश्वरवादी लोकांच्या पाठीमागं लागतात, नास्तिकांच्या पथावरती पाऊल टाकतात. नास्तिको वेदनिंदकहा, त्याच्या नादीनं लागता संत पथ परंपरेमध्ये जी साधना तुम्हाला मला दिली आहे त्या साधनेचं अवलंबन आपण केलं तर आपण संसारात असूनही मुक्तच आणि देहात असूनही देही हा स्वतंत्र राहू शकतो. ही किमया संत विचारातली आहे, महाराष्ट्राच्या विचाराची आहे, आदिशक्ती मुक्ताईची. हे प्रकरण असे, चांगदेव वाघावरती बसून आल्यानंतर ती म्हणाली इतके वर्ष जगला तरी दादा हा कोरा करकरीतच वाटतो, याला एक पत्र लिहायला पाहिजे. ती पत्र लिहिताना सुरुवात झाली, स्वस्ती श्री वटेशू जो लपवणी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला करी. आदिशक्ती मुक्ताई म्हणाली दादा 65 लिहिताना त्याला बोध करा की एवढे वर्ष जगला तरी करकरीतच राहिला. राजसत्ता एवढी वर्ष भोगली तरी समाजाच्या भल्याचं जर अंतःकरणात येत नसेल तर कोराच. जन्मभर दिंडीत चलू नये, आपल्या भावंडाच्या प्रती जर ओलावा नसेल तर दिंडीत चलू नये कोरडाच. गाथ्याचं पारायण देहूला करू नये, अभंगाचा भाव न कळल्यामुळं त्याच्या विरोधात फॉर्म टाकणं हा सुद्धा न कळलेलाच विषय म्हणावा. जन्मभर विशारद अलंकार करून ज्याच्यासाठी गायलं त्याला न मानणं हा विद्रोहच म्हणावा. म्हणून आपली शक्ती आपली ताकद इतस्ततः वायानं दवडता तुम्हा सगळ्यांना विज्ञापन आहे की तुम्ही एज्युकेटेड व्हा, तुम्ही अंतराळात जाणे सुनीता विल्यम्स व्हा, तुम्ही लता दिदी व्हा, तुम्ही देशाचे सर्वे सर्वा राष्ट्रपती पदापर्यंत जा, तुम्ही अंतराळात पोहोचा, सायंटिस्ट विचारवंत व्हा, नासानी तुम्हाला निमंत्रण द्यावं एवढे दिग्गज विद्वान तुम्ही व्हा, तुम्ही मोठे गवई व्हा, तुम्ही समाजसेवक व्हा. पण एक सूत्र लक्षात धरतो, जननी जन्मभूमी आणि संतांचे विचार याच्याशी तुम्ही एक रूप राहा, एवढी विज्ञापना मी करतो.
नाम बळी दिही असोनिया मुक्त. तुम्हाला मुक्त राहायचं असेल तर पुन्हा पुन्हा एक सूत्र सांगतो, नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नामासारखं तत्व जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठे नाही. चाहे कृष्ण कहो राम कहो, जग में सुंदर है दो नाम. पूर्वी मी भजन म्हणायचो, स्वरही मला आवडायचे, एखादा आकार द्यावा वाटायचा, पण जिथं जावं तिथं मोठा आवाज असल्यामुळे मला भीती वाटती, त्यामुळे मी म्हणत नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चाटे सर, पंडितजींचं भजन पहाटे कानावरती पडलं की स्वरानं तुमच्या माझ्या हृदयाला घर करायचं आणि किती सुंदर वाटायचं. त्यात गडबड नाही. तिथं मोजून धे ना धे इंधी न ग धे ना ते इंती न ग एवढंच मोजून मोजून पेश करताना सोलो वाजवलाच पाहिजे आणि कीर्तनात भजनात साथ असलीच पाहिजे. काही ठिकाणी साथ असती, काही ठिकाणी साथीचा रोग असतो. त्याच्यातून आता सावरलोत आपण. ईश्वराला प्रार्थना आहे पुन्हा असं प्रकरण होऊ देऊ नको. मला सगळं गाता येत नाही, एकच ओळ म्हणतो मी, प्रयत्न करतो. आ हा हा. मन हे राम रंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले, आत्मरंगी रंगले हो, आत्मरंगी रंगले, आत्मरंगी रंगले, मन हे राम रंगी रंगले. वा, 50 लोक टाळ्या वाजून रंगले तरी आपलं भाग्य उदयाला आलं असं समजा. प्रसन्न वाटायचं. अभिषेकी बुवांची कॅसेट लागली की आहे त्या रूम मध्ये असं वाटायचं की कुणीतरी समोर स्वरज्ञ तत्ववेत्ता ईश्वराला आवडतो आहे, जवळ घेतोय. ऋते कुणाला काटा, ऋते कुणा, आपल्या ते चालीत नाही असं नाही. ज्ञानदेवा प्रेमाने आणि उगीच हे काय विठ्ठल विठ्ठल. आपल्या संप्रदायात स्वर्गीय वैकुंठवासी बोधेबाबांचं भजन, विद्यमान परमेश्वर महाराज आयभायांचं भजन, पिंपळनेरकरांचं. माझा एक स्वभाव आहे, ते आपलं नाव घेऊ नवगी, ज्याचं जे चांगलं आहे ते मांडलं पाहिजे समाजासमोर. पंढरीनाथ बुवा अरुणचं गोड भजन, उत्तम मांडणी. बाकी वाईट आहेत असं मी म्हणत नाही कोणाचं. आबा महाराज गोडस्यांचं भजन, आपल्या भागात जनार्दन स्वामी वाघोरेकरांचं भजन, नागोराव बेडकोकरांचं भजन, बाबासाहेब इटकर पाटलांचा पखावज, हे गोडवा असतात. हे थोरल्या बाबांच्या फळावर ते आतापर्यंत ह्या लोकांचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहावं इतकी उत्तम माणसं. कधी कधी इतकं भय वाटतं, तो मोठा आवाज असा कानावरती धडकला मग लक्षात येतं आज आपण बीपीची गोळी घेतली का हो. अटॅकचं भय वाटतं, एवढा मोठा आवाज, एवढा मोठा आवाज. सोपे हे साधन लाभ येतो घरा, सोपे साधन लाभ येतो घरा, सोपे हे साधन लाभ येतो घरा, सोपे साधन
साधन लाभये तो घरा. सोपे साधन लाभये तो घरा. सोपे साधन लाभये तो घरा. प्रातःसमयाला उठून रामदेव बाबांची कॅसेट वा सकाळी त्या आस्था चॅनलला पाहून तुम्ही जर मांडी घालाल आणि सुरू कराल ना, करा, वाईट नाही. पण अनुलोम विलोम रेचक कुंभक पूरक अगल्भ प्रगल्भ सगल्भ करताना त्याच्या गती कमी जास्त झाल्या तर प्राणायामाचा आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. रेचक किती प्रमाणात, कुंभक किती प्रमाणात, पूरक किती प्रमाणात. सोपं सांगतो, पेटी वाजवताना भाता किती ओढावा, स्वर किती दाबावा, जाताना स्पर्श किती करावा, वादित्व आहे का, जाताना आहे का, येताना त्याला वर्ज करायचंय का, ट्विनिंगला मूळ खर्जाच्या स्वरातल्या पुडीला गाताना चाटेला लवेला मैदानात आघात करायचा आहे का, पूर्ण हाताना सोलो वाजवायचा आहे का, कीर्तनकारच सोलायचा आहे. म्हणून तुमच्या दोघांचं मोजून वाजवणं मला फार आवडलं आणि तुमच्या सगळ्यांचं प्रमाण म्हणणं आवडलं. फार प्रमाण कीर्तनात नसावीत, कीर्तनात प्रमाणात असावीत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. शांती क्षमाची ती हरी भजने, शांती क्षमाची ती हरी भजने, शांती क्षमाची हरी भजने, शांती हरी भजने. नाम बळे देही आसोनिया मुक्त, नाम बळे देही आसोनिया मुक्त, शांती क्षमा चित्त हरी भजने, शांती दया चित्त हरी भजने. वा वा. दया देहि आसोनिया मुक्त, नाम बळे देहि आसोनिया मुक्त, शांती क्षमा चित्त हरी भजने, शांती क्षमा हरि भजने, हरि या नामसाधनेचा परिणाम काय काय परिणाम आहे काय माहिती का. गुरुवर्य वैकुंठवासी श्री वक्ते आबा, आपल्या भागातले प्रल्हाद शास्त्री दैठणकर महाराज, आमचे गुरुजी श्री कुंभार गुरुजी महाराज, त्यानंतर पुन्हा भाऊसाहेब महाराज पाटील कर्नाटक यांची मांडणी, यांचं भावप्राकट्य, संस्थेच्या क्रमात गुरुवर्य वैकुंठवासी घोलेबाबांची ज्ञानेश्वरी, सदानंद गुरुजींचं कीर्तनातलं रसज्ञपण, सातारकरांच्या स्वरांची लयलूट, ज्ञानेश्वरीचं भावप्राकट्य आणि सिद्धांताची लयलूट, शास्त्री महोदय. आहा. ज्ञानेश्वरीच्या नित्यश्रवणाच्या सुखाचा स्वाद देगलूरकर महाराज. हे ज्याचं जे उत्तम आहे त्याचं स्वीकारला काय हरकत आहे. आपल्याला देवानी आपल्याला एवढी बुद्धी द्यावी की निदान आपल्याला आलं नाही, ज्याला आलं त्याला तरी आपण कधीतरी एकदा आपल्या मुखानं गुणवर्णन केलं तर आपण त्यांच्यासारखे झाल्याशिवाय राहत नाहीत. एक प्रमाण सगळ्यांच्या पाठातले, घेता सज्जनांची नावे. एक दिवस आपणही तसे होत असतो, पण चांगल्यांचं नाव घ्यायची ताकदही आपल्या वाणीत असली पाहिजे ना. शांती क्षमा चित्त हरिभजने, शांती नावाच्या सूत्राला फार महत्व आहे. क्षमा आणि दया हे तीन सूत्र आजच्या अभंगात आहेत. शांती परते नाही सुख, शांती अत्यंत महत्वाची आहे. आपल्याकडे देवो शांती, रंतरिक्षं शांती सामा शांती, वेदमंत्रात शांती प्रतिपादन केले आहे. सर्व मंत्राच्या सांगतेला हरिहि ओम शांती शांती शांती.
तुम्हाला मला येणाऱ्या काळात शांतीची आवश्यकता आहे. शहरातलं घर, बंगला, फ्लॅट, रूम, PUP, एक दिवस तुम्हाला असं वाटणार आहे की आपल्या शेतातल्या 1-2 गुंठ्यात पर्णकुटी बांधावी. गाड्यांचा आवाज नको, स्पीकरचा ध्वनी नको, कर्कशपणा नको, धुळीचे कण नको, प्रदूषण नको, सायलेन्सर मधून येणारा धूर नको. जरा निवांत राहिलं पाहिजे. संत वेडे होते, संत एकांती बैसले. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी गंगा स्नाने, या सगळ्या कल्पना आहेत. एकांतवाशी गंगा स्नाने, काळ सारावा चिंतन, एवढे 2 सूत्र जर कोरोना काळात अभ्यासले तर गोळी घेण्याची आवश्यकता नाही. एवढी ताकद संतांच्या वाङ्मयीन गोळीमध्ये आहे. एवढी ताकद आहे. शांती हे जीवनातलं अत्यंत महत्वाचं प्रकरण आहे. शांती असली पाहिजे. आपल्या गुरुवर्य कुरेकर बाबांना काय उपाधी आहे? शांती ब्रह्म. सकल संतात नाथरायांना काय उपाधी आहे? सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा. पण कोण आहेत ते? शांती ब्रह्म आहेत. शांती ब्रह्म. ब्रह्म शांती आणि शांतीच ब्रह्म आहे. शांत स्वरूपात असली पाहिजे. माझ्यावर काही प्रसंग आले की आता कोणीतरी आपल्याला मारील, पण तरी विनम्रतेनं त्यांना मी म्हणालो तुमचा स्वभाव फार चांगला आहे. ते आठवड्यांनी म्हणले मला तुमचा गुरुमंत्र घ्यायचा आहे. कृपया कोणाच्या कार्यक्रमात कोणाचं नाव घ्यावं असा प्रतिबंध नसेल तर स्वर्गीय गोपीनाथरावांची एक खुबी होती. कुणी आदल्या दिवशी बोललं की दुसऱ्या दिवशी त्याला तर शेकहँड करायला जायचे. बरायस ना? त्याला वाटायचं उगीच काल बोललो मी त्यांना. बाळासाहेब भारदांचं तसंच होतं, अटलजींचं तसंच होतं, श्री नरसिंहरावांचं तसंच होतं, अगदी वसंतदादांच्या पर्यंत तसं होतं. मोठी माणसं अवहेलना झाली तरी त्याला प्रत्युत्तर देत नसतात, शांततेनं प्रश्न सोडवत असतात. शांती अत्यंत महत्वाची. गाण्यात सुद्धा स्वर लावताना शांत. हरिभजना विन काळ, हरिभजना असं असं शांत शांत बरं वाटायचं. शांती परते नाही सुख. सातारकरांच्या कीर्तनात एका ट्युनिंग मध्ये घोळघोळा टाळ जेव्हा वाजतो ना तेव्हा ऐकणाऱ्यांची समाधी लागते. त्याचं कारण आहे कीर्तनातली शांतता, शब्दाची स्पष्टता आणि उत्तम उच्चार. शांती, क्षमा. आपल्याकडे एक प्रमाण आहे, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध, करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध, 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 महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध. करा क्षमा अपराध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध, महाराज तुम्ही सिद्ध. चाटे सर, वेळ झालाय. ट्रेन मध्ये जाताना, एसटीत बसताना, कीर्तनाच्या मंडपात येताना, सभेच्या स्टेजवर येताना कदाचित आपल्या हातानं चुकून कोणाला पाय लागला, धक्का लागला, एकच शब्द आहे, क्षमा करा. भांडणच मिटतंय. पोलीस स्टेशनला एक बोर्ड लिहायला पाहिजे, करा क्षमा अपराध. याचा अर्थ असा नाही की तू खून करण पुन्हा म्हण करा क्षमा अपराध. कर्तव्य न चुकता करा क्षमा अपराध.
नाही तर सदैव चुकायचं आणि पुन्हा क्षमा करा म्हणायचं हे काही बरं नाही. आईला शिवी घालायची, बापाला शिवी घालायची, संतांच्या वाङ्मयाचे विपरीत अर्थ लावायचे, लोकांनी प्रत्युत्तर विचारलं की म्हणायचं क्षमा करा, हे बरं नाही. क्षमा करण्याची वेळ आपल्यावर येऊच नाही. आणि क्षमा करण्याची वेळ आली तर दोघांना प्रार्थना करावी, देवाला आणि संतांना. ज्ञानोबरायांच्याकडं तुकोबराय म्हणतात, करा क्षमा अपराध. क्षमेनं सगळे प्रश्न शिथिल होतात, सुटल्या जातात. वेळ आपला संपत आलाय. शांती, क्षमा, चित्त, मन, बुद्धी, चित्त या देहचतुष्टयामध्ये चित्ताला फार महत्व आहे. चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. पाय डोळा, रूपाचे ध्यान, रूपाचे ध्यान, तुमचे वर्णावे गुण, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण. वेळ आपला संपलाय. तुमचं आणि माझं चित्त विकलांग नसलं पाहिजे, चित्त एकाग्र असलं पाहिजे. चित्ताची स्थिरता परमार्थात अनुकूलता प्राप्त करून देते. चित्ताची स्थिरता परमार्थात साधकाला अनुकूलता प्राप्त करून देते. म्हणून दया, पुढं दया, धर्म, चित्ती, सर्वाभूती, करुणा. कोरोनाच्या काळात, ऐका ना वाक्य, कोरोनाच्या काळात सर्वाभूती सेवा समर्पित करणं ही करुणा आहे, ही करुणा आहे. म्हणून दया, धर्म, चित्ती, सर्वाभूती, करुणा, निरंतर वासना हरिमय. वासना आपली अन्यत्र धावते, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना अत्यंत घातक आहे. वासना ओढाळ गाय गळ्यांनो, काल्याच्या कीर्तनातला प्रसंग आहे. वासनेचा क्षय झाल्याविना हरिभजनात माणसाला परिपक्वता प्राप्त होत नाही. म्हणून निरंतर वासना हरिरूप, मुक्ताईचे धन हरिनाम उच्चार. ती म्हणाली माझ्या जीवनातला कुठला धनाचा भाग आहे. जसं मीराईला विचारलं तुझं धन काय, ती म्हणाली पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. वस्तु अमोलिक दे मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन पायो. सत की नाव केवटिया सतगुरु, हरख हरख जस गायो, पायोजी मैने राम रतन धन पायो. या माझ्या वैष्णवांच्याकडं, या माझ्या स्वामींच्याकडं, या माझ्या हरिभक्तांच्याकडं कोणतं धन आहे? हरिनाम धन. आणि हरिनामाच्या धनावर आम्ही सगळे श्रीमंत आहेत. आपल्या जीवनात माझी हा शब्द कधी स्पर्शच करत नाही. हरिनामाच्या धनामुळे आम्ही ताजे राहतो, कायम राहतो, सदैव आजीच राहतो. हे धन जर संतांनी आपल्याला दिलं तर अन्य धनाला स्पर्श तुम्ही आणि मी का करावा? मी यांचं बालपण पाहिलं, कीर्तन संपलंय माझं. अत्यंत गरिबीतनं वर आलेला गेवराई तालुक्यातला मनुष्य सांगली, सातारा, कराड, कोडोलीपर्यंत, पुण्यापर्यंत जातो आणि आपल्या स्वरानं ऐकणाऱ्यांच्या मनाचा ठाव घेतो. त्याला विचारलं कोणत्या धनाने तुम्ही इथपर्यंत आलात? त्याचं उत्तर आहे संतांच्या विचाराचं आणि हरिनामाच्या भजनाचं धन आहे. या धनामुळे माणूस मोठा होत असतो, बाकी काही नाही. माझं वैयक्तिक पर्सनल जीवन पाहिलं तर श्रीमंत कीर्तनकाराच्या यादीत महाराष्ट्रात माझं चौथं, तिसरं, चौथं, 8वं नाव आहे, पहिलं नाव आहे. परंतु मला एकाने विचारलं तुमचं अशी तुम्हाला एंडिवेअर नाहीये, फॉर्च्युनर नाहीये, नवीन निघालेली एनवा आहे, तिला अवरेज कमी आहे पण गाडी एकदम कम्फर्टेबल आहे, तुमचा मोठा आश्रमही दिसत नाही आणि एखाद्या संस्थानाचे तुम्ही अधिपती पण नाहीत. मी त्यांना मिश्किलपणानं उत्तर दिलं
मी पती नाही असं कसं म्हणता, मी पती होतो. ते पतित्व आणि ते पतीपण कुणामुळं येतं याचा विचार करायला पाहिजे. सर, मला तुम्ही खूप चांगली संधी दिली. आरंभाला जरा त्या पावसाच्या येणानं आवाज वगैरे झाला, पण सुली व शांत मंडप बसला, नाही तर आतापर्यंत लोक उठून गेले असते. तुम्ही न उठणं हे कीर्तनकाराचं, विचाराचं, नामसाधनेचं धन आहे. हेच धन आहे. राजकारणात समाज येणं हे नेत्याचं धन आहे. आणि कीर्तनात श्रोत्या आणि वक्ता एकरूप होणं हे संत वचनाचं धन आहे. यापेक्षा दुसऱ्या धनाची आपल्याला आवश्यकता नाही. धना आणि भूमोपशवश्च गोष्टे. धन शिल्लक राहत नाही. भार्या गृहद्वारे जनस्मशाने. धर्मपत्नी घराच्या दरवाजापर्यंत, समाज स्मशानापर्यंत. आणि श्रद्धांजली वहीपर्यंतच त्याला गोड बोलतात. गेल्यानंतर म्हणतात बरं झालं, जरा उशीरच झाला जाण्यासाठी. त्याला खरं धन आहे वैचारिक, खरं धन आहे संत विचाराचं, खरं धन आहे नामसाधनेचं. मुक्ताई म्हणाली, मुक्ताईचे धन हरिनाम उच्चारू, अवघाची संसारू मुक्त केला. अवघा शब्दानं व्याप्ती आहे. केवळ लग्न करणं म्हणजे संसार नाही. जगत के उत्पत्ति को संसार कह लाते है, ऐसा वृत्ती प्रभाकर में पंडित निश्चल दास जी ने लिखा है. जगताची उत्पत्ती म्हणजे संसारच. या संसारात मुक्त होण्याची किमया संतांना प्राप्त झाली. मुक्ताईनी नामपाठात ती प्रतिपादन केली. आपल्या बसण्याचा अधिक अंत न पाहता मी माझ्या विचाराला इथे थांबवतो. करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे, तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे. मज क्षमा करणे अलक पुणा, मज क्षमा करणे संती, नोही अंगभूत युक्ती. विठोबा रखुमाई, हात वर करा, हात हात सगळे एक साथ. वा वा वा. बोला पुंडली कवरदा हरी ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान पावली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज. हरी विठोबा रखुमाई.